नमस्कार सर्वांना। आज बनवणार आहे मी सिंपल आणि साधी रेसिपी शोपचं शरबत आणि हेल्दीसुद्धा आहे आणि लकी शरबतसुद्धा आहे हे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला मग सुरुवात करू। शोप घेतलेली आहे, साखर घेतलेली आहे आणि लिंबू घेतलेला आहे। लिंबू याच्यामधला अर्ध घेणार आहे मी आणि साखर पण आपल्याला गोड किती पाहिजे त्यानुसार आपण घ्यायची। आता शोप मिक्सरच्या भांड्यात टाकते। 2 चम्मच शोप आहे, हा पोह्याचा चम्मच आहे ना तेवढं, आणि 2 ग्लास बनवणार आहे मी शरबत। साखर टाकलेली आहे आणि काळी मिरी टाकलेली आहे 2-3। आता सेंधा नमक टाकते अर्धा चम्मच। कमी जास्त आपण करू शकतो सेंधा नमक, नाही टाकलं तरी पण चालतं। आणि हे सर्व मिक्सरला फिरून घेते बारीक। बघा बारीक फिरून घेतलेलं आहे मी, बघू शकता। आता एक भांडं घेते आणि जी ही पावडर करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकून घेते मी। आणि 2 ग्लास पाणी टाकणार आहे। 2 ग्लास बनवणार आहे। तर साखर आपण जर का आपल्याला वाटलं कमी आहे तर आपण याच्यामध्ये पण टाकू शकतो आणि छान असं मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत। आता जे लिंबू घेतलेलं आहे ते पण अर्ध कट करून टाकणार आहे याच्यामध्ये आणि पुदिन्याची पानंसुद्धा टाकलेली आहे। लकी ज्यूस मी याच्यासाठी म्हटलं आहे की आपल्याला जर का कन्व्हन्सी करायची असेल तर आपण हे ज्यूस पिलं ना तर फायदा होतो। मी सुद्धा घेतलेलं आहे हे ज्यूस, खूप उपयोगी पडतं, त्यामुळं म्हटलं। लिंबू पिळून घेतलेलं आहे मी, बघू शकता। आता छान प्रकारे आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे, म्हणजे थोडा वेळ, म्हणजे शोपचा अर्क पाण्यामध्ये छान उतरला पाहिजे। वाटलंच तर आपण अर्ध्या तासासाठी असं झाकून ठेवलं तरी पण चालतं। आता छान मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि 10 मिनिटासाठी ठेवलं होतं। आता खाली ग्लास घेतलेले आहे, त्यामध्ये पुदिन्याचे पानं टाकले आणि बर्फाचे तुकडेसुद्धा टाकते। थंडगार प्यायला छान वाटतं, बघू शकता। आपल्याला जास्त थंड नाही आवडत तर नाही टाकायचे, पण थंड छान लागतं। आता जे बनवलेलं ज्यूस आहे ते याच्यामध्ये टाकूया। एका गाळणीनं गाळून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता किती छान आपलं ज्यूस झालेलं आहे। खूप छान लागतं, मला तर खूप आवडतं हे, कारण याचा फ्लेवर पण खूप छान येतो शोपचा। उन्हाळ्यामध्ये तर मी बनवतच असते, तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। आपल्या शरीरासाठी पण खूप छान आहे हे। बघा आपलं शोपचं ज्यूस बनवून तयार झालेलं आहे। शरबत म्हणू शकता किंवा ज्यूस म्हणू शकता, आपल्याला जे वाटेल ते। आवडलं तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद। व्हिडिओमध्ये जर का काही चुका झाल्या असतील तर प्लीज माफ करा।